are watching Kashif Times. महिलाओं के लिए यही मैसेज दूंगी कि आगे बढ़ो और जो दिल में है वो जीवन में करो। आप घर पे आपकी जिम्मेदारियां तो होती है, पर आपकी खुद की तरफ भी आपकी कुछ जिम्मेदारियां होती है, वो भी इस जीवन काल में आपको पूरा करना है। इस बार महानगर पालिका में ज्यादातर महिलाओं को मौका देने का प्रयास किया गया है, क्या कहेंगे इसको? बहुत अच्छी बात है। जैसे कई एरिया में विमेन्स रिजर्वेशन आया है तो बहुत अच्छी बात है, और उससे पार्टिसिपेशन जो है महिलाओं का बढ़ेगा, और उससे रिप्रेजेंटेशन जो होता है अपनी महिलाओं का जो 50% है पूरे भारतवर्ष में और महाराष्ट्र में भी, तो उनका रिप्रेजेंटेशन बढ़ने की वजह से उनकी शक्ति बढ़ेगी। क्या इस बार महिला महापौर होने वाली है मुंबई में? अभी देखें हम क्या होता है क्या नहीं, सब हम लोग सामने आएगा ही जल्दी। खूप छान वाटलं। आज मी खासदार क्रीडा महोत्सवासाठी आले आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम याचा आज फायनल्स संपन्न झाले। 18 ठिकाणी हा कार्यक्रम झाला होता आणि आज सेमीफायनल्स आम्ही स्वतः पाहिले, फायनल्स आणि सेमीफायनल्स। तर छान वाटलं की स्त्रिया ज्या घरात अडकून बसतात त्या बाहेर निघालेल्या आहेत आणि त्यांनी खूप जोमाने हे खेळ खेळलेले आहेत। काय मेसेज देणार? मेसेज हा देईन की स्त्रियांनी असंच पुढे यावं जीवनात, जे त्यांच्या मनात आहे, ज्या त्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या। जीवन आपल्या सर्वांनाच एक मिळतं आणि त्यात घराची जबाबदारी तर असतेच, पण एक स्वतःकडे आपली जबाबदारी असते आणि ती पण आपण पूर्ण करावी। भारतीय जनता पार्टी समाज के हर तबके का कार्य सोचते हैं, हर तबका आगे आना चाहिए, इसके लिए प्रायोरिटी है। और आज का ये कार्यक्रम इसी का है। आपने देखा होगा 27 कोर्स 1 लाख से आसपास पार्टिसिपेंट और खेल से था आम स्पर्धा है, फुटबॉल, क्रिकेट, उसके लिए सभी सोर्सेस स्पर्धा जो भी है उसमें यंगस्टर आता है, जेंट्स आते हैं, ये जो महिलाएं वो भी अवेलेबल। और ये जो 25 से 65 का जो इसका बड़ा फासला है, ये महिलाओं की कहाँ पर तो हमने सोचा उनके लिए प्लेटफॉर्म उपलब्ध करा दे, और हमने उपलब्ध कराया। 18 विविध मंडलों में ये कार्यक्रम हुआ और फाइनल यहाँ पर हुआ, और महिलाओं के चेहरे पे जो खुशी थी वो हमारे लिए सबसे बड़ी चीज है। ऐसे कितनी सारी महिलाएं हैं जो 5-5, 10-10 साल के बाद घर के बाहर आई है और वो शादी के बाद खेलना भूल गई थी। हमने उनके लिए एक प्लेटफॉर्म दिया, और मुझे लगता है मोदी जी का सही मायने में मैसेज अगर नीचे तक किसी ने पहुंचाया है तो हमारे सांसद और केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी ने किया, और हम सब ने उसमें अपनी अपनी संविधा दी है। भाषण में महिला अगर घर ही नहीं, घर से अगर बाहर मैदान में भी आएगी तो मैदान भी फतेह कर लेगी। इस पर आप क्या कहना चाहेंगे? ये मैंने कहने की बात नहीं, वो तो महिलाओं ने करके दिखाया है। इस देश की राष्ट्रपति महिला है, आपने देखा है। इस देश में इतने सब साइंटिस्ट हो गए, इतने अलग अलग स्पोर्ट्समैन है, ये सभी महिलाएं हैं। तो महिलाओं को अगर प्लेटफॉर्म मिलता है, महिलाओं को मार्गदर्शन मिलता है, महिलाओं को रिसोर्सेस उपलब्ध कराते, तो महिला तो पुरुषों को भी आगे छोड़ सकती है। इसका इतिहास गवाह है। हम तो नारी शक्ति का कोई सम्मेलन नहीं किया गया था। माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी के माध्यम से जो खेल महोत्सव हुआ था, उसके अंतर्गत होम मिनिस्टर जो महाराष्ट्र की परंपरा का कार्यक्रम है, जो पिछले 15 साल से टीवी पर बहुत में चलता है, विशेष रूप से मुंबई के शहरों में गली में कार्यक्रम बहुत फेमस कार्यक्रम था, और हमने इस खेल महोत्सव में किया। और जिसका आज ग्रैंड फिनाले उसका आयोजन यहाँ पर हुआ था, जिसको अमृता भाई जी यहाँ पर वो चीफ गेस्ट कर आई थी। 18 जगह पर ये कार्यक्रम हुआ था। कम से कम एक जगह पे 500 महिलाएं, 9 से 10,000 महिलाएं ये पूरे उत्तर मुंबई क्षेत्र में इस पूरे गेम में, पूरे महीना भर जो गेम चला उसमें पार्टिसिपेशन हुई, जिसमें से यहाँ पर आज बैंक था, उसको 5 और जंगा था उत्तर मुंबई में जो आजाद के मुस्लिम था, उसके महिलाओं को भी
एक नया प्लेटफॉर्म जिस खेल के माध्यम से हमने निर्माण करके दिया था। मोदी ने कहा कि मैदान को छोड़ने नहीं, कहा कि मैदान में अगर ये बात तो सही है। मुंबई महानगर पालिका में 50% रिजर्वेशन है, इसके मैदान का प्रतिनिधि तो आगे बढ़ता जा रहा है। आने वाले समय में लोकसभा और विधानसभा में होगी और ये बात हकीकत है। आप स्पोर्ट्स में देख लीजिए, अभी जितने भी स्पोर्ट्स हुए, महिला क्रिकेट टूर्नामेंट का वर्ल्ड कप इंडिया ने जीता है। तो अलग अलग क्षेत्रों में आप पढ़ाई क्षेत्र में देखिए महिलाएं आगे बढ़े, इसलिए महिला अभी अपने तौर पे तो खड़ी हो रही है, लेकिन उससे भी ज्यादा आपण वाघिणींची शक्ती ठेवतो स्त्रिया, पण खूपदा आपल्याला हे मैदान मिळतच नाही आपली शक्ती दर्शवायला दाखवायला. आणि आज खासदार क्रीडा महोत्सव आणि होम मिनिस्टर या निमित्ताने तुम्हाला हे मैदान भेटलेलं आहे, दाखवून द्यायला की हो, जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही त्याचं सोनं करू शकतो. आणि ते सोनं तुम्ही करून दाखवलं. दिवस रात्र आम्ही घरासाठी काम करतो, आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, पण स्वतःसाठी काय? हे खेळ फक्त आपल्याला लवचिक नाही बनवत, पण आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवतात, आपल्यात जिद्द आणतात, आपल्यात जिंकण्याची जी इच्छा असते ती येते त्याच्यामुळे, आणि आपल्या समाजाला ऊर्जा मिळते. तर खूप चांगलं वाटलं की आपल्याला आज मी भेटली. या निमित्ताने 18 ठिकाणी हे खेळ झाले आणि हा शेवटचा टप्पा इथे पार पडला आणि इथे मी तुम्हाला येऊन भेटू शकली, याचा आनंद आहे. आणि समाजात जो उत्साह तुम्ही निर्माण केला याचं आयोजन करून, हे इव्हेंट मॅनेजमेंट नाही आहे, हे एक कमिटमेंट मॅनेजमेंट आहे. जे कमिटमेंट आम्ही केलेलं आहे आपल्या स्त्रियांसाठी, आपल्या पोरींसाठी, आणि त्यामुळे मला वाटतं तुमच्यात तेवढी आता शक्ती नक्की निर्माण झाली असेल की पुढच्या जीवनाचा जे एक संघर्ष असतो तो पण तुम्ही खूपच छानपणे शक्ती दाखवून पूर्ण कराल. यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद परत विनोदजी, धन्यवाद तुम्हाला हे आयोजन करण्यासाठी. खूपच चांगला असा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला. कधीही तुम्हाला लागल्यास मी तुमच्याबरोबर आहे. एवढंच म्हणून 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमृताबाईंनी. ज्या आता फायनलमध्ये 5 महिला जिंकल्या त्यांना लकी ड्रॉ जे काढले होते आपण, मी पटकन बोलवते त्यांना. भाग्यश्री डोले, लकी ड्रॉ. चला भाग्यश्री डोले. खासदार गोयल साहेबांचं हे करते, शुभेच्छा देते त्यांना की आम्हाला सगळ्यांना. मी पदाधिकारी आहे BJPची वॉर्ड नंबर 14मधून, पण तरी त्या दिवशी आम्ही सहजपणे असं म्हटलं सगळ्यांबरोबर आपण खेळ एन्जॉय करूया आणि त्याच्यात लकीली जिंकून आले. आणि आज आमच्या रोल मॉडेल आहेत अमृताताई, त्यांच्यासमोर आज खेळायला मिळतं. थोडा तो नर्वसनेस आहे. थँक्यू. आणि विनोद शेलार साहेबांबद्दल काय सांगाल, अलकाताईंबद्दल काय सांगाल? हे नियोजनमध्ये कुठेही काही कमतरता नाही आहे, कुठेही असं स्वच्छंदपणा सगळीकडे पाहायला मिळतो आपल्याला. सगळ्या महिला छान बसण्याची व्यवस्था आहे. काय सांगाल? प्रकाश योजना, साऊंड, लाईट, डेकोरेशन. आमचा उत्तर मुंबईचा कोणताही प्रोग्राम असला त्याच्यामध्ये महिला स्वतःहून पुढे येऊन पूर्ण नियोजनाचं काम हातात घेतात. त्यामुळे कोणत्याही प्रोग्रामचं नियोजन आणि कोणत्याही महिलांना इथे त्रास होणार नाही ह्याची आम्ही म्हणजे हे करतो, काळजी घेतो आम्ही त्यांची. थँक्यू सो मच. पुढे धावून जाऊन तिला जायचं नाही, ते नाही, तिला येऊ दे इथे. हां, सो प्लीज सर इथे लक्ष द्या, तिथे लक्ष द्या सर. 1 2 3 स्टार्ट. तुम्ही थांबा, आपण तर पुढे काय रबर आणणार आहोत आई. किती छान, निखळ, प्रामाणिक. मी म्हणजे इतकं आवडतं, मी 3:30-4 वाजेपासून येऊन बसली, कधी कार्यक्रम होईल आणि कधी मी विनर होईल. आणि एवढं बघितल्यावर खूप आनंद झाला मला. तरी आज जेवण केलं नाही? मार्गशीरचा उपवास आहे. अरे रे, हरकत आहे. बघा, उपवासामध्ये सुद्धा जेव्हा आपण लढत देतो ना, मी नेहमी सांगतो की एक नारी सब पे भारी होती है, हमेशा. तो हे काय असं नाविन्य नाही की मी नवीन तुमचं मुद्दाम कौतुक करतो, नाही, हे खरं, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. माझ्या घरामध्ये सुद्धा 2 नारी आहेत, माझी एक बायको आणि माझी एक लेक. सो जोपर्यंत मी 2:30-3 वाजेपर्यंत जेव्हा घरी जातो तेव्हा माझ्यावर ते जगेश जेवतात. तर मला ती व्यथा आणि कथा माहिती आहे की काय व्याकुळ देण्यात मी त्यांची वाट पाहत असतो. माऊली, खूप खूप आभार तुमचे, आशीर्वाद घेतोय. आपका नाम क्या है? जयश्री.
शीताई आउट हो गई थी, लेकिन इंसिडेंटली वो यहाँ पे खेलने आई वापस और वो जीत भी गई। आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ। कैसे लग रहा है आपको ये नियोजन? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. आणखी काय वाटतंय? एक मध्ये डिस्टर्ब करते, लेदरचे पर्स कुणी उचलून बाजूला वगैरे कुठे ठेवले